नमस्कार, मी सुनील बनसोडे. एसटीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात काही ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे एक मोठे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. एका बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने सुमारे 3500 कोटी रुपयाचा 10,000हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा घालून फसवले असल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेत 90 आरोपी असून त्यात 14 संचालक मंडळ सदस्य सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात 3 अनोळखी महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या त्या कृतीला समर्थन दिले असून बिनपरवानगी कुणीही काय करू शकत नाही असे वक्तव्य केले आहे. विरोधकांनी मात्र या निर्णयावर धार्मिक सामाजिक विषयामध्ये विवाद निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. मुंबई गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात रामदास कदम यांच्या उपाध्यक्षतेखाली एक नवीन नागरी सहाय्य कक्ष सुरू केले आहे. ज्याचे नाव धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्य कक्ष असे ठेवण्यात आले आहे. त्या माध्यमातून विविध शासन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. मूलभूत पातळीवरील शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एका अहवालानुसार राज्यातील 22,000 पेक्षा अधिक शाळा असुरक्षित आहेत आणि सुमारे 24,000 वर्ग खोल्यांना तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. मुंबईतील विक्रोळी भागातील एका कर्करोगग्रस्त तरुणीच्या भावाला म्हाडाचा फ्लॅट मिळवून द्यायची खोटी योजना दाखवून सुमारे 30 लाखाची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेने सामाजिक सुरक्षा आणि गृह योजनांच्या कार्यक्रमाचा विश्वास धोक्यात आणला आहे. स्थानिक प्रशासनाने मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बहुतांश दुकान व व्यावसायिक प्रतिष्ठान आता यापुढे दररोज 24 तास उघडे ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दारू व हुक्का व्यवसाय मात्र या नियमातून वगळण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय व्यापार वाढीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुणे कोणाच्या बापाचं नाही परत या असे आशय असलेले पोस्टर सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पुण्यात स्थानिक विरुद्ध बाहेरील असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अंबरनाथ मध्ये सरकारी रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या सेवेत असल्यामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. सोयाबीन खरेदीचा घोळ अद्याप कायम असून सोयाबीनच्या हमी भावासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सोयाबीन खरेदीतील येणाऱ्या समस्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.